संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग आलेला आहे। सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या शोधासाठी प्रयत्न सुरू झालेत। वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी सुरू झाली आहे। बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे। गेल्या 1.5 तासापासून ही चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराडच्या दोन्ही बॉडीगार्ड यांना ही चौकशीसाठी बोलवल्याची माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत, ती म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आलेला आहे। या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे आता सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहे। वाल्मिक कराडच्या पत्नीची ही सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, काय ताजे अपडेट आहेत? बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नीला जे आहे ते सीआयडीच्या लोकांकडून जे आहे ते त्यांना बोलवण्यात आलेलं होतं। 1.5 तासापासून ते जे आहे ते पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आलेली आहे। 1.5 तास त्यांच्यासोबत जे बॉडीगार्ड आहेत त्या बॉडीगार्डची देखील चौकशी झालेली आहे, त्यांची विचारपूस झालेली आहे। तर राजेश्वर देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांची देखील यामध्ये चौकशी झाल्याचं समोर आलेलं आहे। माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 1.5 तासांहून अधिक वेळ यांच्याशी चर्चा झालेली आहे। यांच्याकडून विचारपूस करण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्यामुळे 1.5 तासानंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नीला आता पोलीस स्टेशन मधून बाहेर सोडण्यात आलेला आहे। राजेश्वर चव्हाण यांच्यासोबत अजूनही चौकशी सुरू आहे, त्यांच्यासोबत बातचीत अजूनही सुरू आहे। राजेश्वर चव्हाण आणि 2 बॉडीगार्ड अजूनही पोलीस स्टेशन मध्येच आहेत। एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता सीआयडी कडून मोठे पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी चौकशी आणि विचारपूस सुरू असल्याचं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन सीआयडी काय काय आणि कुणाकुणाशी चर्चा करते, कुणाकुणाला बोलावते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चितच विष्णू, आपण पाहिलं तर वाल्मिक कराडच्या पत्नीला आता चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। आणखी कुणाकुणाला चौकशीसाठी बोलवण्यात येईल त्या संदर्भात काही ताजे अपडेट आहेत का? नेमकी चौकशी कधीपर्यंत चालणार आहे? आतापर्यंत तर 4 जणांना प्राथमिक बोलवल्याची माहिती समोर येत आहे। त्यात वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत, राजेश्वर चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आहेत आणि वाल्मिक कराड यांचे जे 2 बॉडीगार्ड आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। यानंतर आणखीन कोणाकोणाला बोलवलं जातं आणि चौकशीचा भाग म्हणून किंवा तपासाचा भाग असेल किंवा विचारपूस म्हणून कशा पद्धतीने बोलवलं जातं आणि पुन्हाही ते या सगळ्या लोकांना बोलवलं जातं का याकडे आता लक्ष असणार आहे आपलं। आणि विशेष म्हणजे या सगळ्या विचारपूस मध्ये त्यांनी काय काय माहिती घेतली हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद विष्णू ताजे अपडेट देण्यासाठी। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। वाल्मिक कराड फरार आहे, मात्र त्यांच्या पत्नीला आणि दोन्ही बॉडीगार्डला चौकशीसाठी सीआयडीनं बोलवल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत।